दिग्गजांच्या हस्ते लातूर येथील डॉक्टर प्रमोद घुगे यांच्या आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न। लातूर येथील पहिल्या किडनी प्रत्यारोपण सेंटरचे तथा आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे समाजातील सर्वच स्तरातील नामांकितांच्या हस्ते उद्घाटन पार पडले। एकाच छताखाली सर्व सुविधांची उपलब्धी होणार असलेल्या या भव्य दिव्य हॉस्पिटलचे उद्घाटन अगदी थाटामाटात संपन्न झाले। उद्घाटन समारंभादरम्यान विविध रंगतदार कार्यक्रमांसह स्नेहभोजनाच्या दर्जेदार मेजवानीसह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। या दैदिप्यमान सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवतराव कराड यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची उपस्थिती होती। तर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासह डॉक्टर सुधीर निकम हे देखील उपस्थित होते। शिवाय प्रमुख उपस्थितीत उमरगा येथील आमदार ज्ञानराज चौगुले, किडनी प्रत्यारोपण अखिल भारतीय संशोधन केंद्राचे सर्वेसर्वा डॉक्टर विवेक कुटे, अहमदाबाद आयकर आयुक्त पुणे मुकुंद चाटे यांच्यासह माजी खासदार सुनील गायकवाड, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, त्र्यंबक अण्णा भिसे, नारायणराव आब्बा पाटील, प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठलराव लहाने, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रख्यात सामाजिक वक्ते दादासाहेब मुंडे, IMA डॉक्टर संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर भराटे, डॉक्टर जटाळ, डॉक्टर किनीकर, अंबाजोगाई, IMAचे अध्यक्ष डॉक्टर नवनाथराव घुगे, डॉक्टर विनायकराव सिरसाट, डॉक्टर सतीश गुटे यांच्यासह अनेक डॉक्टर, पत्रकार, उद्योजक, सामाजिक राजकीय पदाधिकारी मंडळीची उपस्थिती होती। या अनोख्या अशा भव्यदिव्य उद्घाटन सोहळ्यास लातूरसह परिसरातील बीड, धाराशिव, परभणी जिल्ह्यासह पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। आयकॉनचे संचालक दाम्पत्य डॉक्टर प्रमोद घुगे व डॉक्टर प्रतिभा प्रमोद घुगे यांच्यासह ज्येष्ठ बंधू विनोद घुगे, वैशाली विनोद घुगे, आई अनुसया घुगे, डॉक्टर महेंद्र केंद्रे व संपूर्ण घुगे केंद्रे परिवार उपस्थित होता। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठवाड्यातील सुप्रसिद्ध गायक स्वररत्न सुभाषराव सेप यांच्या बहारदार संगीत रजनीने उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आयकॉन हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी तथा ज्येष्ठ पत्रकार सुनील सिरसाट, बालाजी सूळ आणि भैरवनाथ कानडे यांनी केलं।